तर मित्रांनो नेहमीप्रमाणे वडिलांनी माझ्या कंपड्यात लात घातली आणि मला म्हणे उठ आणि जनावरांना चारा घेऊन ये बरं का. म्हणलं लगेच जातो भाऊ, कारण संध्याकाळी 2 भाकऱ्या आपल्याला पण खायच्या सुखानी. मग काय चारा वगैरे काढला आणि लगेच आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालं, लगेच संगमनेरच्या दिशेने चाललो बरं का, कारण संगमनेरला आपल्याला महत्वाचं काम होतं मित्रांनो. मग काय रस्त्याने जाता जाता मला 5-6 घर दिसले बरं का. म्हणलं आयला हांगेवाडी मध्ये नवीन घर कोणा जाईल, नंतर कळलं ते ऊस तोड करणारे आले. म्हणलं थोडा थोडा ऊस तोड करा. गेल्यानंतर मालून ज्याचं एक पोरग भेटलं, त्याने मला विचारलं कुठं चाललं. म्हणलं चाललो भाऊ संगमनेरला. पण मी त्याला विचारलं कुठं चाललं, तो काय मागे वळून पण पाहिलं. नंतर मला म्हणतो जाऊ का. म्हणलो जाय. मग आता काय करतो. पुढे गेल्यानंतर या बैलांची अवस्था काय देखवत नव्हती, कारण त्या बैलांच्या अंगावर मोकार ऊस होता. मग सरकारला एकच विनंती करतो का अशा बैलगाड्या बंद करा, ऊस जो आहे तो ट्रॅक्टरने वावर. संगमनेरच्या पुलावर गेल्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार आला, म्हणजे सगळ्या पावसाळ्यामध्ये एवढं पाणी राहत नाही नदीला, मग एवढ्या उन्हाळ्यामध्ये पाणी कसं काय आलं. आणि संगमनेरची ट्रॅफिक तर विचारूच नको मित्रांनो. एका गाडी जर आडवी गेली ना तर 2-2 तास एका जागेवर उभं राहावं लागतं आम्हाला. पुढे गेल्यानंतर आमचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बरं का, यांचे लगेच आम्ही दर्शन घेतले आणि लगेच पुढच्या दिशेने चाललो. पुढे गेल्यानंतर मला माझं कॉलेज दिसलं बरं का, सह्याद्री कॉलेज. FY SY TY 3 वर्ष मी येत होतो, पण मला वर्ग माहित नव्हतं, बेंच माहित नव्हतं, तरी मी पास झालो. आपलं काम आवरल्यानंतर आपण आलो बरं का संगमनेरच्या स्टँडवर. 1 नंबर स्टँड आहे बरं का, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं स्टँड कधीच दिसणार नाही, म्हणून मी आलो होतो बरं का. बघा स्टँडवर पाय ठेवल्या लगेच एक लाल परी आली भाऊ. आणि तुम्ही संगमनेरचा स्टँड जेव्हा पाहा तेव्हा ना भरलेच राहतं बरं का, मोक्कर गर्दी राहते या संगमनेरच्या स्टँड भाऊ. आज वडील घर नव्हते म्हणजे काय, मग सगळं घरचं काम आपल्याच करायचं होतं. मग काय उचलली बादली निघालो गाय प्यायला भाऊ, काय सगळं काम आपल्याच करायचं होतं आज. मग काय रपारप गाय प्यायला सुरुवात केली, धपाधप धारा काढल्या बरं का. तुम्ही पण नका व्हिडिओ बघू, तुम्ही पण घरचं काम करा बरं, निघा बरं आता.